सुमारे महिनाभरापूर्वी कारंजा मानोरा मतदारसंघाचे विद्यमान आमदार यांनी आपल्या मतदारसंघामध्ये चालू असलेल्या अवैध धंद्यांच्या विरोधामध्ये आवाज उठविला होता व राजरोसपणे चालू असलेले अवैध धंदे बंद न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी एका पत्रकाद्वारे दिला होता। याच पार्श्वभूमीवर दिनांक 14 सप्टेंबर पासून कारंजा तालुक्यातील सर्व अवैध धंदे बंद झाले होते। मात्र एक सगळ्यात मोठा अवैध धंदा म्हणजे गुटखा व्यवसाय हा जसाच्या तसा अविरतपणे चालू होता। काही दिवस बंद होणाऱ्या अवैध धंद्यांमध्ये फक्त राजरोसपणे चालणारा जुगार, वरळी, मटका यांचा समावेश होता। त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये कुजबूज सुरू होती की गुटख्याचा व्यवसाय हा अवैध धंद्यामध्ये येत नाही का, आणि जर का हा अवैध धंद्यामध्ये येत असेल तर इतर अवैध धंद्याप्रमाणेच हा व्यवसाय सुद्धा बंद का करण्यात आला नाही। व आपल्या पत्रकात नमूद केल्याप्रमाणे विद्यमान आमदारांनी कोणत्याही प्रकारचे आंदोलन का केले नाही, पण काही दिवसातच वरळी, मटका यासारखे अवैध धंदे परत राजरोसपणे कारंजा लाड शहरामध्ये पुन्हा सुरू झालेले असून गुटखा व्यवसाय सुद्धा अविरतपणे आज रोजी जसाच्या तसा मोठ्या प्रमाणात व खुलेआम सुरू आहे। मागील 3 ऑक्टोबर रोजी वाशिम जिल्हा गुन्हा शाखेच्या वतीने गुटखा व्यवसायावरती मोठी कार्यवाही करण्यात आली होती। औरंगाबाद नागपूर महामार्गावर काळा माथाजवळ अंदाजे 1 कोटी रुपयांचा गुटखा असलेला कंटेनर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांनी आपल्या चमूसोबत सापळा रचून पकडला होता। या कार्यवाहीमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता आणि ही कार्यवाही म्हणजे आजपर्यंतची गुटख्याच्या विरोधात झालेली सर्वात मोठी कार्यवाही होती। या कार्यवाहीमुळे वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक व त्यांच्या गुन्हा शाखा विभागाचे सर्वत्र कौतुक झाले होते। त्यामुळे आता पोलीस प्रशासन कारंजा शहरातील गुटखा माफियांच्या मुसक्या ह्या कधी आवळणार आणि विद्यमान आमदार अवैध धंद्याच्या विरोधात आपले आंदोलन उभे करणार किंवा नाही याकडे कारंजा तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। तसेच तालुक्यामध्ये चालू असलेल्या अवैध धंद्यांमध्ये गुटखा विक्री, वरळी, मटका, गांजा विक्री, अवैध मांस विक्री राजरोसपणे सुरू आहे। त्यामुळे अगदी 15 ते 16 वर्षे वयाची तरुण पिढी ही गांजा आणि गुटख्याच्या व्यसनाधीन झालेली दिसत आहे। कोरोनामुळे आधीच त्रस्त असलेला मजूर वर्ग हा मटक्याच्या नादी लागल्याने घराघरांमध्ये कलह निर्माण झालेला दिसत आहे। त्यामुळे सगळे अवैध धंदे तात्काळ बंद करावे अशी तालुक्यातील नागरिकांची मागणी आहे। राजरोसपणे चालू असलेल्या अवैध धंद्यांच्या बाबतीत कारंजा उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांची आमचे प्रतिनिधी अक्षय लोटे यांनी मुलाखत घेतली। बघूया काय म्हणतात कारंजा लाड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील। सर, सध्या परिस्थितीत कारंजा शहरात चालू असलेल्या अवैध धंद्यामध्ये वरली मटका, गांजा विक्री आणि गोवंश मांस विक्री पूर्ण अवैध धंदा सध्याच्या परिस्थितीत राजरोसपणे सुरू आहे। सर, याबद्दल सर आपलं काय मत आहे? कारंजा शहरामधील सर्व अवैध धंदे आता सध्या मी सर्व पूर्ण बंद केलेले आहेत आणि त्याबाबत वेळोवेळी सगळ्या ठाणेदारांना सूचना देऊन ग्रामीण भागामध्ये पण चालू असलेले त्यावर कारवाई मी करत आहे। तसेच ज्यांना कोणाला अशी माहिती, गुप्त माहिती समजली तर आम्हाला ती स्वतंत्र येऊन भेटावे, आम्ही त्याच्यावर कारवाई करत आहोत। विदर्भ न्यूज करिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे यांचा हा विशेष वृत्तांत।